आज देशभरमध्ये आई जगदंबेचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। त्या आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत लीन होत मी या ठिकाणी आई जगदंबेला विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये जे पुरानं थैमान घातलेलं आहे, एक संकट ओढवलेलं आहे, शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्यातून सावरण्याची शक्ती ताकद त्याला दे। त्याच्या पाठीशी आई जगदंबे तुझी शक्ती उभी कर अशी विनंती मी आई जगदंबे चरणी करतो। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही पालकमंत्री महोदय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या कार्यालयाच्या दालनाबाहेर आज आम्ही या ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन केलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं। आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या 10-12 मे पासून पावसाची सतत धार सुरू आहे। पावसाचा वेग वाढत वाढत गेला आणि आज महाराष्ट्रभर मध्ये एवढा प्रचंड पाऊस झालेला आहे की या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला। या पुरामध्ये हजारो एकर शेती ही जमिनीतील माती सगळ शेती वाहून गेलेली आहे, पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं गुरढोरं वाहून गेली, मृत्युमुखी पडलेले आहेत। अनेक शेतकरी किंवा या ठिकाणी नागरिक सुद्धा या पुराच्या थैमानामध्ये बळी गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातली हानी शेतकऱ्यांची झालेली आहे। शेतकरी अत्यंत अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन अजूनही भेटी देणं, पंचनामे करणं अशा प्रकारचं कृत्य करत आहे। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। या महाराष्ट्राची मदतीची महान परंपरा आहे। देशामध्ये जगामध्ये संकट आलं त्यावेळी महाराष्ट्र मोठ्या ताकदीने उभा राहिला, परंतु आज महाराष्ट्रच अडचणीत असताना महाराष्ट्राचे पालक असलेले मुख्यमंत्री महोदय सरकार मात्र या बाबतीत अतिशय संयमानं शांतपणे काम करते। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। आज खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गरज होती ती जनतेला मदत देण्याची, धीर देण्याचा, परंतु यामध्ये महाराष्ट्र सरकार कुचकामी ठरलंय आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज फक्त जागरण गोंधळ आंदोलन केलेलं आहे। आमची या ठिकाणी मागणी आहे, महाराष्ट्रामध्ये शेती वाहून गेलेली आहे, महाराष्ट्रामध्ये पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, म्हणून शेतकऱ्याला कुठलेही पंचनामे न करता सरसगट हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत तात्काळ शासनाने जाहीर करून 8 दिवसात सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करावी। महाराष्ट्रामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगानं सगळ्या सवलती लागू कराव्यात आणि कर्जमाफीबद्दल सातत्यानं हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातत्यानं म्हणतात की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, योग्य वेळ आल्यावर करू, परंतु यापेक्षा योग्य वेळ वेगळी कुठली असू शकत नाही। आज शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे, म्हणून सरसगट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागण्यांच्या अनुषंगानं, त्याचबरोबर ज्या व्यक्तींचा जनतेतील ज्या लोकांचा मृत्यू या पुरामुळे झालेला आहे, त्याचबरोबर जी गुरढोरं या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत, जनावरं मृत्युमुखी पडलेले आहेत, त्या जनावरांच्या बाजारभावाप्रमाणे त्यांना आणि जी लोक या ठिकाणी पुरामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मदत द्यावी। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, शालेय साहित्य लेकरांचं उद्ध्वस्त झालेलं वाहून गेलेलं आहे, त्यांनाही या ठिकाणी शासनानं मदत करावी। सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत शासनानं तात्काळ त्या थांबवाव्यात, या लोक उपयोगी योजना आहेत त्याही तात्काळ थांबवून या ठिकाणी तिजोरी सरकारनं रिकामी करावी आणि शासनानं लोकांना मदत करावी, धीर द्यावा, ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आहोत। तात्काळ